मेंदूची कलाई या आपल्या चॅनलमध्ये मी बनवलेल्या व्हिडिओला 99% चांगलाच प्रतिसाद मिळतो, पण काही लोकांच्या उलट-सुलट कमेंट सुद्धा येतात. जशी ही कमेंट बघा, डिजिटल फ्लेक्स वरती कोणाचा फोटो आहे हे दाखवायला फाटली वाटतं. म्हणजे मी जे लोकांचे चेहरे, गाड्यांचे नंबर प्लेट ब्लर करून व्हिडिओ बनवतो, त्यामुळे यांनी अशी कमेंट केली आहे. तर यांना मला सांगायचे आहे की हो साहेब, माझी खूप फाटली आणि जर तुमची फाटत नसेल तर हे काम तुम्ही पण करू शकता. तुमच्याकडे पण मोबाईल आहे, उचला फोन आणि काढा व्हिडिओ. रस्त्यावर पडलेला एक कागद तर उचलणार नाही, पण कट्ट्यावर बसून जगाला उपदेश मात्र भरपूर करणार. कोणतीही गोष्ट करायची तर ती अभ्यासपूर्वकच करायची. यूट्यूबमध्ये कम्युनिटी गाईडलाईन्समुळे आपण कोणाचेही चेहरे, गाड्यांच्या नंबर प्लेट दाखवून त्यांच्यावर पर्सनल टीका करू शकत नाही, आणि तसे केले तर आपला व्हिडिओ किंवा आपला चॅनल पण डिलीट होऊ शकतो. हे यांना माहीत नसावे बहुतेक. दुसरी गोष्ट, मला कोणावरही पर्सनल टीका करायची नसून मला त्या मानसिकतेवर टीका करायची आहे. मला ती मानसिकता संपवायची आहे. प्रशांत नावाच्या माणसाची ही दुसरी इंटरेस्टिंग कमेंट बघा. मी तर रोज शिंगल तोडतो, काय फरक पडत नाही आणि काय फायदा होत नाही. व्हिडिओ काढून सुधीरणार नाही. आम्ही पुणेकर हाय, कोणी काय उपाटंत नाही. सर्वात पहिले तर याच्या व्याकरणावरून यानेच सिद्ध करून दिले की हा कुठलाही पुणेकर नाही. दुसरी गोष्ट, मी याच्या या वाक्याशी 100% सहमत आहे की कोणी काही उपाटंत नाही. पोलिसांच्या डोळ्यासमोर गुन्हे घडत आहेत आणि यांच्यावर काही कारवाई होत नाहीये. त्यामुळे कोणी काही उपाटंत नाही, यातले कोणी हे पोलीस आहेत. आणि पोलिसांनी या कमेंटला अगदी पर्सनली घेऊन असल्या लोकांचे खरंच उपाटुंट दाखवावे. नाही म्हणजे मला पण संधी मिळणार नाही पोलिसांवर व्हिडिओ बनवण्यासाठी. खरं तर मी इथे या प्रशांत भाऊचं कौतुकच करेल की निदान याने इमानदारीने ही गोष्ट सांगितली तरी. पण हे बघ प्रशांत, इकडे ये, बस इथं. मी काय सांगतो तर ऐक. तू जे करतोय ना त्यामध्ये कोणतीच मर्दानगी नाही. मर्दानगी तर यामध्ये आहे की रात्रीचे 12 वाजले आहेत, रस्त्यावर कोणी नाही आणि सिग्नल लागलाय आणि तू एकटा त्या सिग्नलच्या नियमांचे पालन करतोय. मर्दानगी यामध्ये आहे की तू स्वतः पण नियम मोडत नाही आणि दुसऱ्यांना पण मोडू देत नाही. मला अपेक्षा आहे की आजपर्यंत तू जे केले ते केले, पण इथून पुढे तू मर्द म्हणूनच जगशील. चला असो, माझी पुढच्या चौकात जाऊन शूटिंग काढायची वेळ झाली. तुम्ही सबस्क्राईब करून तुमच्या कामाला लागा.